भावी आमदार वगैरे काय म्हणतात इतकं लोक नमस्कार मित्रांनो, तर विषय असा आहे की आज आपण चाललेलो आहोत कार्यक्रमाला. तुम्हाला जे म्हणलं होतं की मी सॅटर्डेला एक कार्यक्रम आहे आपला अमृतसर म्हणून, तर तिकडे आपण चाललेलो आहोत. आणि आपल्यासोबत आहे स्वागत. ठीक आहे, पण स्वागतचा विषय असा आहे, स्वागत करणार आहे तिकडे बहिणीकडे. ठीक आहे, राखीसाठी. पण आपण चाललो होतो स्वारगेटला कार्यक्रमाला आणि स्वागत आपल्याला तिथे सोडणार आहे. त्यानंतर तू पुढे जाईल. ठीक आहे, पण बघूयात आता आपण तिकडे चाललो, तुम्हाला दाखवतो कार्यक्रम कसा आहे काय आहे. तर चलो, यू वॉन्ट टू से एनिथिंग? हां, चॅनलला फॉलो करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या, असंच राहू द्या नेहमी. नक्कीच मित्रांनो, आता खूप जास्त अशी ट्रॅफिक आहे आज. ठीक आहे, सॅटरडे असल्यामुळे ट्रॅफिक असणारच आहे. पण बघूयात, आपल्याला थोडासा उशीर झाला निघायला. आपले मित्र वगैरे येऊन थांबलेत तिथे. तुम्हाला गेल्यावर दाखवतोच मित्र कोण आहेत कोण नाही. आणि आपला एक भाऊ पण येणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण ह्या इव्हेंटला झालेलो आहोत अमृतसर. ठीक आहे, आणि हा जो इव्हेंट आहे तो आहे गणेश कला क्रीडा मंचला. ठीक आहे, तर स्वारगेटला आपण चाललेलो आहोत त्यासाठी. आत्ता आपण पोहोचलो इथे वनाजला. वनाजला झालं का नाही, पुढे आलो फार पुढे आलेलो आहोत. आपली गाडी चालवत आहे खूपच अशा काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये गाडी चालवत आहेत. आणि बाईंना थोडंसं गिफ्ट घ्यायचं, त्यासाठी पण थांबायचं आपलं. आपण विजय सेल्सला थांबायचं. हो, ठीक आहे. तर आपण विजय सेल्सला 2 मिनिट थांबतोय, कारण बाईंना घ्यायचं आहे गिफ्ट. ठीक आहे, राखीचं गिफ्ट घ्यायचं बाईंना त्यांच्यासाठी. काय घ्यायचं आहे, काय घेऊन सांगा. काय घ्यायचं ठरलं बहिणीसाठी बघू, काय घ्यायचं ठरलं वॉच वगैरे घेऊ आपण बहिणीसाठी. वॉच घ्यायचं ठरतंय, बघूयात काय ठरतं. गणपतीची तयारी बघा मित्रांनो, अशी मस्त जय्यत तयारी चालू आहे गणपतीची. ठीक आहे, तर मित्रांनो आपण आता इथे स्वारगेटला उतरलो आहे आणि आपण गणेश कला क्रीडा मंचकडे चाललो आहे. ठीक आहे, मला असं वाटलं म्हणजे आता उशीर झाला आहे आपल्याला थोडासा, पण ठीक आहे. आय थिंक त्यांचा कोणाचा कॉल नाही आला मित्रांचा, म्हणजे सुरू नसेल झाला आणखी. तर आपण चाललो आता गणेश कला क्रीडा मंचकडे. तुम्हाला मी दाखवतो कार्यक्रम वगैरे कसा आहे काय आहे, आणि त्यानुसार मग बघूया, तुम्हाला दाखवतो तसं कार्यक्रम मी. ओके, तर मित्रांनो बघू शकता त्याचा कार्यक्रम आहे मस्त. ठीक आहे, तर हे केलेलं जे आहे ते पुनीत बालन ग्रुप यांच्या प्रस्तुत हे आहे सगळं कार्यक्रम. ठीक आहे, इथे बघू शकता इथं पोलीस वगैरे मस्त बंदोबस्तात कार्यक्रम आहे. ठीक आहे, ते खूप ॲज युजल आपल्याला भूक लागलेली आहे. ठीक आहे, आणि माझ्यासोबत कोणी बघू शकता तुम्ही. काय म्हणता येईल रे, साहेब पृथ्वीराजजी शेंडगे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर आमचे बंधू आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला म्हटलं होतं मी की आपले बंधू पण येणार आहेत, त्यांना पण भेटून देतो. तर हे आपण म्हणू शकतो की युवा उद्योजक आहेत. त्याचबरोबर म्हणजे भावी एखादा काय म्हणू शकतो, भावी आमदार वगैरे काय म्हणू शकतो. इतकं लोक पण आहे पण आहे बरंच आहे. हा, इन प्रोसेस चालू आहे सगळं. तर तुम्हाला ते टाइम टू टाइम समजलं जातं आपल्या व्लॉग्समधून की काय आहे कसं आहे. ठीक आहे ना, म्हणजे आम्हाला थोडंसं ते काय म्हणतात त्याला, पॉडकास्ट वगैरे द्यायला या मग तुम्ही नक्की. हा, पॉडकास्ट वगैरे व्हायच्या आधीच आमचा हे नको आहे ना. हो, त्यामुळे लवकर लोकांकडे नाही नको येऊ द्या. नाही, मग ते आपण त्यावेळेस जरा पॉडकास्ट वगैरे द्यायला आम्हाला तेवढे द्या, नाही का. मग आपण ते आत्ताच करून ठेवला एक ब्लॉग, म्हणजे किंवा तुमच्यासोबत पण एक त्यावेळेस दाखवता येईल तुम्हाला, त्यावेळेस दाखवता येईल. राईट की बाबा आमचे तेव्हापासून आहे बा चांगले. ठीक आहे, तर आम्ही आता थोडासा आनंद घेतो ह्याचा. नंतर आपल्याला जायचंच आहे कार्यक्रम, थोडंसं कसं ते मध्ये काय सत्कार वगैरे आहे ते थोडंसं जर मग म्हटलं जरा खाऊन येऊया काहीतरी. तर मग परत जाऊयात आपण, तुम्हाला दाखवतो कार्यक्रम. चलो, तुम्हाला काय बोलायचं आहे? काही नाही काय नाही. रंग तुझा मला एक महिना तर मित्रांनो आपण आत्ताच काय केलं आहे की कार्यक्रम वगैरे संपलेला आपला, म्हणजे ॲक्च्युली 10 वाजता संपला. पण जरा असंच थोडंसं डिस्कशन करत बसलो होतो बालूसोबत.
म्हणजे आपले जे बंधू होते त्यांच्यासोबत. आणि आता आपण आलेलो आहेत इथे मेट्रोमध्ये, स्वारगेटच्या मेट्रोला. आणि मेट्रोने आपण जाणार आहेत वनाजला. आणि वनाजवरून मग आपण जाणार आहेत पुढे कोथरूड डेपोला. ठीक आहे, तर असा विषय आहे सगळा. मग कोथरूड डेपोला पोहोचलं, त्याचा गेल्यानंतर आपण जेवण वगैरे करून ठेवलं आहे कुणाल भाऊंनी. तर ते जेवण वगैरे करूयात गेल्यावर. आणि बघूयात आता पुढे काय होतं ते. मला मेट्रो वगैरे दाखवतो मस्तपैकी. ठीक आहे, आणि असा छान कार्यक्रम होता. कार्यक्रमाचं पण तुम्हाला दाखवतो कसं असेल काय असेल. तर कार्यक्रम वगैरे एक नंबर होता, सुंदर कार्यक्रम होता. ठीक आहे, तर कार्यक्रमाच्या काही मी छोट्या छोट्या क्लिप टाकेल्याच. ठीक आहे, पूर्ण टाकता येणार नाही, पण कार्यक्रम सुंदर होता. सो मी त्याच्यात छोट्या छोट्या क्लिप टाकून देईन आणि ते नक्की पहा तुम्ही. ठीक आहे, तर बघूया आता पुढचा जर्नी आपला कसा असेल ते तुम्हाला सांगतोच मी. ठीक आहे, तुम्हाला मेट्रो दाखवतो मी अशी छान चालू लागतो. आपण आता स्वारगेटला आहे. आपण स्वारगेटवरून आपण जाणार आहोत आता वनाज, आणि वनाजवरून मग कोथरूड डेपो. ठीक आहे, इथे हे पण लावलेलं आहे ग्राब गोवा अँड स्टेशन. काय होतं, पहिल्यांदा जी एंट्री इकडनं होती, इकडनं एंट्री होती पहिल्यांदा. पण आता काय केलं यांनी की एंट्री जी आहे ती तिकडनं ठेवली आहे. ठीक आहे, तर आपण तिकडनं जाणार आहोत आतमध्ये. इकडनं एंट्री आता त्यांनी बंद केली, काय माहीत नाही कशामुळे. आणि तुम्हाला तर जरा व्ह्यू दाखवतो. मस्त केलं आहे मेट्रो स्टेशन. असं 2 ते 3 मजली खाली आहे, त्यामुळं छान वाटतं जरा. इथे पोहोचलेलो आहे जिल्हा न्यायालय, म्हणजे सिव्हिल कोर्टच्या स्टॉपला. ठीक आहे, आणि इथून आपल्याला लाईन चेंज करायची असते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर वनाजला जायचं असलं, म्हणजे वनाज ते रामवाडी ही एक लाईन आहे, आणि स्वारगेट ते म्हणजे सिव्हिल कोर्टपर्यंत, म्हणजे तिथून पुढं पण आहे. पण स्वारगेटपासून आय थिंक स्वारगेटची लाईन कशी आहे, संत तुकाराम पिंपरी चिंचवड वगैरे, हां पिंपरी चिंचवडपर्यंत ती लाईन आहे. ठीक आहे, तर इथून आपल्याला असं वरती जायचं आहे. अरे भाई, वरचं बंद आहे का? बाहेरच आहे. ठीक आहे, वरती जायचं आपल्याला. तर विषय असा असतो की आपल्याला स्वारगेट ते पिंपरी चिंचवड म्हणजे PCMC हा एक मार्ग आहे. ठीक आहे, एक लाईन आहे. आणि वनाज ते रामवाडी हा एक मार्ग आहे, म्हणजेच ही एक लाईन आहे. तर मग आपल्याला सिव्हिल कोर्ट जे आहे ते मिडलला येतं. म्हणजे जर आपल्याला स्वारगेटवरून वनाजला जायचं आहे तर सिव्हिल कोर्टला आपल्याला लाईन चेंज करावं लागते आणि वनाजला जावं लागतं. जर तुम्हाला कधी रामवाडीला जायचं तरी तर तुम्हाला इथे चेंज करावं लागेल. आणि जर तुम्हाला डिरेक्टली PCMCला जायचं तर स्वारगेटला बसून डिरेक्टली तुम्ही PCMCला जाऊ. आता इथे बघू शकता, इथे जास्त काय गर्दी वगैरे नाही आहे. निर्गमनचा मार्ग इकडे आहे, पण आपल्याला हां इकडेच जायचं, तिकडे नाही जायचं. निर्गमन इकडे पण आहे, पण हे इकडचं जे निर्गमन आहे ना ते बाहेर जायला डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला इथून जर सिव्हिल कोर्टला जर बाहेर जायचं असेल तर. पण हा जो मार्ग आहे हा आपल्याला आपल्या मार्गाच्या दिशेने, म्हणजेच आपल्याला जायचं आहे कुठे, आपल्याला जायचं वनाजला, तर वनाजच्या दिशेने म्हणजे वनाजकडे जाण्यासाठी वरची लाईन पकडण्यासाठी आपल्याला इकडनं जावं लागतं. इकडे बघू शकता. आणि इकडे गेल्यानंतर आपण वरच्या लाईनला जाणार. वरच्या लाईनला गेल्यानंतर मग आपण ती मेट्रो पकडून आपण जाणार वनाजला. ठीक आहे, म्हणजे ते डिरेक्टली वरून लाईन आहे. ही जी लाईन आहे ही अंडरग्राऊंड आहे, म्हणजे स्वारगेटपासून तर इथपर्यंत, म्हणजे मला वाटतं शिवाजीनगरपर्यंत अंडरग्राऊंडच आहे. आणि तिथून मग शिवाजीनंतरचा स्टॉप पण अंडरग्राऊंड आहे. त्याच्यानंतर मला वाटतं संत तुकाराम महाराज जे मेट्रो स्टेशन वगैरे आहे तिथून वरती जाते ती लाईन. सो असं आहे सगळं. मित्रांनो, व्यवस्थित विषय चुकलेला आहे आपला, कारण हे जे होतं ना हे बाहेर पडण्यासाठी होतं, आणि तिकडचं जे आहे तिकडे जे आहे तिकडे लावलेलं ते ॲक्च्युली वरती जाण्यासाठी आहे. आपण चुकून इकडे आलो आहे, बाहेर पडायचं नाही आहे आपल्याला जायचं वनाजला. त्यामुळे आपल्याला परत माघारी जावं लागणार आहे, आणि माघारी जाऊन आपल्याला वरती जावं लागणार आहे, आणि तिकडून मग वनाजचं आपल्याला पकडावं लागणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही ते बघू शकता खूप असं उंच आहे. ठीक आहे, इथे ह्यामुळे ना असा मस्त उजेड पण पडतो, दुपारी पण उजेड पडायला फायदा होतो. आणि काय करता येते, एवढं काय वाजवत आहे, तर असं आहे. आय थिंक मेट्रो ही लास्टची आहे, आणि त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ चालू आहे. आणि मी तर इकडे आणि व्लॉगच बनवतो आहे,
आपली मेट्रो सुटू शकते. आपण जरा फास्ट जायला पाहिजे आता. ठीक आहे, इकडे ॲक्च्युली आपल्याला जायला पाहिजे होतं डिरेक्टली, पण आपण चुकून पलीकडच्या साईडला गेलो. चुकून तसं सांगितलं, पण ठीक आहे. आपण आलेलो आहे इकडे वनाच्या साईड. इकडे बघू शकता तुम्ही, असं मस्त आहे इथे लावलेलं सगळं. आणि आय थिंक ही लास्ट मेट्रो असते ना, त्यामुळे जरा जास्त पळतायत लोक सगळे. आपलं शांततेतच चालले. जरी गेली मेट्रो सुटून आपल्याला परत बसने जावं लागणार आहे. पण ठीक आहे, बघूया काय होतं ते. इथे असं मस्त जबरदस्त केलेलं आहे. ठीक आहे, खूप जास्त उंच आहे, म्हणजे दम लागला मला चालून. ॲक्च्युली मी ह्याच्यावर पण चाललो आहे त्यामुळे, कारण कसं आपली ही लास्ट मेट्रो आहे, सो लवकर जायला पाहिजे, नाही तर परत मॅटर. बस सुटायचा टाईम झाला आहे भाई, सॉरी मेट्रो सुटायचा टाईम झाला आहे. आता मित्रांनो असं मस्त व्ह्यू आहे इकडे. इथे आणि मेट्रोचं काम पण चालू आहे बरंच. पण वनाजला आपण आता आलेलो आहे. टाईम बघा तुम्ही, खूप जास्त टाईम झाला, म्हणजे 12 वाजले डायरेक्ट. कारण कसं झालं, ही लास्टची मेट्रो असल्यामुळे ना जरा टाईम लागतो यायला. ठीक आहे, आणि वनाजला आपल्याला 12 वाजलेत पार यायला. त्यामुळे आपण फायनली पोहोचलेलो आहेत वनाजला. ठीक आहे, वनाजला पोहोचायला ॲक्च्युली खूप वेळ लागला, एवढा वेळ लागत नाही. पण काही लोक आपण खूप वेळ झाला वाट पाहतोय, पण बस काय मिळायचा विचार दिसत नाही आहे. तर आपण आता बघूयात, काय रिक्षा वगैरे पण येणार, एखादी रिक्षा बघू, नाहीतर मग आता चालत जावं लागणार आहे आपल्याला वनाजपासून तर कोचून डेपोपर्यंत. रिक्षा भेटलेली आहे आणि आपण आता चाललो आहे रिक्षाने. बघू शकता असं मस्तपैकी राईस कुणाल भाऊंनी करून ठेवला होता आपल्यासाठी. आता आपण पोहोचलो रूमवर आणि पहिलं म्हटलं खाऊन घेऊयात आणि मग मस्तपैकी झोपून जाऊयात. मित्रांनो, आज जो राईस केलेला आहे तो केला आहे कुणाल भाऊंनी, आणि तुम्हाला सांगतो एवढा अप्रतिम झाला आहे अगेन. तर मित्रांनो, आजचा जो राईस आहे तो केला आहे कुणाल भाऊंनी, आणि अगेन एवढा छान आणि टेस्टी झाला आहे की काय सांगू, म्हणजे जस्ट ऑसम. मजा येते खायला. एकतर भूक लागली खूप, नंतर एवढा सुंदर राईस मस्त तिखट बनवला आहे, त्यामध्ये मस्त सोयाबीन पण टाकलं आहे. ठीक आहे, आणि मस्त असा बटाटा वगैरे टाकले कट करून. एक नंबर लागतं, टोमॅटो वगैरे एक नंबर. तर हे सगळं असं होतं. आणि तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा, चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर विषय असा आहे, या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. तर मग हा होता आजचा व्लॉग, हा सगळा विषय असा होता आजचा. ठीक आहे, तर विषय असा होता हा सगळा. तर तुम्हाला चॅनल कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगत राहा. तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर पाहत राहा, कमेंट करत राहा. ठीक आहे, नसतील आवडत तरीही कमेंट करा का नाही आवडत आहे. ठीक आहे, आणि असाच सपोर्ट करत राहा. ठीक आहे, आणि ठीक आहे, मग हे होतं आजच्या दिवसाबद्दल. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.